exercise 1.5 of first chapter, that is set. Before we start, don't forget to subscribe our channel and hit the bell icon to get the new upcoming videos. So we start. So first question is, let U universal set having the elements 1, 2, 3, 4, 5, 6 up to 9. Also we have given the sets A having the elements 1, 2, 3, 4. Set B have the elements 2, 4, 6, 8. And set C having elements 3, 4, 5, 6. We have to find the complement of given sets. That is, we have to find the complement of A, B, A union C, A union B, A complements and B differences. सर्व example chapter लो complements काढायचे. ठीक आहे. So what we have given? We have the universal set U is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. And the given sets are, and set A is 1, 2, 3, 4. Set B is 2, 4, 6, 8. And set C is 3, 4, 5, 6. ठीक है. युनिव्हर्सल सेट दिला U, ज्यामध्ये एलिमेंट आहेत 1 to 9. A सेट दिला, A चे एलिमेंट आहेत 1, 2, 3, 4. B सेट चे एलिमेंट आहेत 2, 4, 6, 8. आणि C या सेट चे एलिमेंट आहेत 3, 4, 5, 6. आपल्याला या एक्झाम्पल चे कॉम्प्लिमेंट्स काढायचे, या सेट चे कॉम्प्लिमेंट्स काढायचे. तर कोणता आहे फर्स्ट सेट? We have to find the complement of A. So A dash is equal to complement of set A. Now we have to take the elements which do not belong to set A but which belongs to the set U. असे सर्व एलिमेंट घ्यायचे आपल्याला जे की A मध्ये नाही परंतु U मध्ये नाही, U मध्ये आहेत. तर हे होईल A चा कॉम्प्लिमेंट. तर कोणते एलिमेंट आहेत A मध्ये? 1, 2, 3, 4. तर A च्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट येतील? 5, 6, 7, 8, 9. हे झालं A चा कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्यामध्ये काढायचं आपल्याला B चा कॉम्प्लिमेंट. सो B चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, पहा B मध्ये एलिमेंट कोणते आहेत? 2, 4, 6, 8. तर त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट येतील? B मध्ये नसणारे परंतु U मध्ये असणारे, युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे कोणते एलिमेंट आहेत ते? 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे. A चा कॉम्प्लिमेंट काढा, B चा काढला. थर्ड एक्झाम्पल काय? A युनियन C चा कॉम्प्लिमेंट काढायचा आपल्याला. So first we find A union C. Third example, we have to find A union C complement. So first we have to find A union C. तो कोणते एलिमेंट येतील A union C मध्ये? A union C काढत असताना A आणि C चे सर्व एलिमेंट घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. त्यामध्ये जर एखादे एलिमेंट, काही एलिमेंट कॉमन येत असतात तर ते फक्त एका वेळेस लिहायचे. ठीक. 1, 2, 3, 4 हे एलिमेंट आहेत A चे, 3, 4, 5, 6 हे एलिमेंट आहेत C चे. 3, 4 हे दोन्ही एलिमेंट दोन्ही सेट मध्ये कॉमन आहेत, ते एकदाच लिहायचे. तर मग A युनियन C मध्ये एलिमेंट येतील 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. Now we have to find the complement of A union C. Therefore complement of A union C, that is A union C dash. So we have to see which elements do not come into this set 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. तर कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट कोणते ते? हे U मध्ये राहिलेले 7, 8, 9. हे झाला A युनियन C चा कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? फोर्थ एक्झाम्पल, that is we have to find A union B
काढायचा वर, तर ए आणि बी सी युनियन, ए मध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4, बी मध्ये 2 4 6 8, या दोघांचं युनियन घ्यायचं. तर काय आहे मग 1 2 3 4 6 8 6 8. This is the A union B. Now we have to find its complement. Therefore, A union B, its complement is equal to, take those elements which belong to U but not in A union B. So, which are those elements? कोणते एलिमेंट आहेत कोणते? 1 2 3 4 6 8 मध्ये 5 एक एलिमेंट आहे, 5 7 and 9. This is the A union B's complement. Next, fifth example, we have to find the complement of A. So we have already found complement of A. आपण A चा complement काढलेला आहे, ठीक आहे. 5 6 7 8 9. तर आपल्याला काय करायचं, याचा परत कॉम्प्लिमेंट करायचं. तर मग एलिमेंट पाहावं लागतील आपल्याला जे की ए डॅश मध्ये आहेत परंतु यू मध्ये आहेत. ते कोणते एलिमेंट आहेत? ते एलिमेंट आहेत 1 2 3 4. ओके, ए डॅशचा कॉम्प्लिमेंट मध्ये या सेट मध्ये नसणारे परंतु यू मध्ये असणारे 1 2 3 4 हे एलिमेंट ए डॅश मध्ये आहेत परंतु यू मध्ये आहेत, म्हणजे ए डॅशचा तो झाला कॉम्प्लिमेंट. And that is equal to the set A itself. You know that complement of complement is that set itself. Okay, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय तो तोच सेट आहे. ओके, लास्ट एक्झाम्पल, B difference C its complement. So first find B difference C. B difference C काढण्यासाठी we have to take those elements which belong to B but not in C. B मध्ये असलेले परंतु C मध्ये नसलेले. कोणते एलिमेंट आहेत? B मध्ये आहेत परंतु C मध्ये नाही. 2 4 6 8 हे B मध्ये एलिमेंट, C मध्ये 3 4 5 6. 2 हा एलिमेंट C मध्ये नाही, म्हणजे डिफरन्स मध्ये येणार त्याचे. 4 एलिमेंट आहे, 6 हा एलिमेंट आहे, 8 हा एलिमेंट डिफरन्स C मध्ये नाही, तर हा एक एलिमेंट आहे. आणि आता याचा घ्यायचा आपल्याला कॉम्प्लिमेंट, B difference C its complement. So that is equals to, कोणते एलिमेंट आहे ते? आता B difference C मध्ये एलिमेंट आहे 2 आणि 8, याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे U मध्ये असणारे परंतु B difference C मध्ये नसलेले एलिमेंट कोणते आहेत ते? 1 3 4 5 6 7 9. Okay, is it clear? Write down. Next question is, U is a universal set having the elements A B C D E F G H. Find the complements of following sets. Universal set दिला A B C D E F G H आणि सेट दिलेत आपल्याला A B C D, याचे कॉम्प्लिमेंट काढायचे. ठीक आहे. So first set A have the elements A B C. Now we have to find its complement. So complement of A is the set of all those elements which belong to U but not in A. असे सर्व एलिमेंट जे की A मध्ये नाहीत परंतु U मध्ये आहेत. कोणते एलिमेंट आहेत? A B C हे एलिमेंट U मध्ये A मध्ये आहेत. मग U मध्ये असणारे परंतु A मध्ये असणारे एलिमेंट कोणते आहेत? D E F G H. तर A कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट येतील D E F G H. So this is the A complement. Now another example, B मध्ये एलिमेंट कोणते आहेत? D E F C, D E F G, D E F G. तर B चा कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी त्यामध्ये एलिमेंट कोणते येतील? मग जे की B मध्ये आहे कोणते एलिमेंट येते? A B C and H. ठीक, नेक्स्ट C सेम दिला
have the elements f, g, h, a. Now its complement is d dash equals to, we have to take all those elements which belong to u but not in d. u मध्ये आहेत परंतु d मध्ये नाही, ते म्हणजे d चा कॉम्प्लिमेंट. तर u मध्ये एलिमेंट कोणते आहेत मग a, b, सॉरी a इथं ऑलरेडी आहे. u मध्ये एलिमेंट असणारे d मध्ये असणारे, परंतु u मध्ये असलेले एलिमेंट b, c, d and e. ठीक, ते झाले दिलेल्या एक्झाम्पलचे कॉम्प्लिमेंट. ओके, राइट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन. Taking the set of natural numbers as universal set, write down the complements of following sets. Natural numbers चा सेट आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचा आहे, सेट म्हणून घ्यायचा आहे. तर that's why here we have universal set. U is set of natural numbers, that is having the elements 1, 2, 3, 4, 5 of the dash. So this is the set of natural numbers. And first example, now we have to find the complement of following examples, following sets. So first set is set of all x such that x is an even natural number. Even natural number. So what is the first set? Set of all x such that x is an even natural number. Even natural number चा सेट आहे आणि हा युनिव्हर्सल सेट आहे. आपल्याला या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा. Therefore the complement of given set is काय कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट is त्याचा set of all x such that x is an even natural number आहे का, तर राहिले कोणते odd natural number. So या दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट is set of all x such that x is an odd natural number. हे झालं दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट. दिलेल्या सेट मध्ये इवन नॅचरल नंबर होते, तर मग आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. म्हणजे या सेट मध्ये नसणारे परंतु u मध्ये असलेले, u मध्ये कोणते नंबर राहिले मग हे इवन नॅचरल नंबर आहेत 2, 4, 6, 8. तर राहिले कोणते 1, 3, 5, 7, सॉल्व म्हणजे कोणते राहिले ऑड नॅचरल नंबर्स. ओके, सो दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ गिवन सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, set of all x such that x is an odd natural number. This complement काय मग, therefore its complement is set of all x. आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ऑड नॅचरल नंबर आहे म्हणजे 1, 3, 5, 7, 9. तर मग राहतात कोणते 2, 4, 6, 8 म्हणजे कोणते राहतात इवन नॅचरल नंबर राहतात. युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते राहतात इवन नॅचरल नंबर. म्हणजे या दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट मध्ये all those x येतील such that x is an even natural number. Okay, third example, positive multiple of 3. Set of all x such that x is a
तीनच्या पटीतील धनसंख्या. ठीक आहे, तीनच्या पटीतील धनसंख्यामध्ये म्हणजे कोणते एलिमेंट आले यामध्ये 3, 6, 9, 12, 15 अशा प्रकारे. ठीक आहे, मग आता याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे या सर्व आहेत तीनच्या पटीतल्या संख्या धनसंख्या. तर तीनच्या पटीत नसणाऱ्या संख्या म्हणजे याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येते, या दिलेल्या सेटच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येते. म्हणजे therefore its complement is set of all x such that x is not a positive multiple of अशा सर्व संख्या ज्या की तीनच्या पटीमध्ये नाही. ठीक, हे कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट पाहिजे आपल्याला फोर्थ एक्झाम्पल. Set of all x such that x is a prime number. X is a prime. So what is the given set? Set of all x such that x is a prime number. Prime number चा सेट आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट करायचा आपल्याला. युनिव्हर्सल सेट काय? सेट ऑफ नॅचरल नंबर. प्राइम नंबर मध्ये कोणते येते आपले एलिमेंट? 2, 3, 5, 7, 11, 30 हे एलिमेंट येते यामध्ये. ठीक आहे, याचा आपल्याला काय करायचं आहे? कोणता सेट करायचा? कॉम्प्लिमेंट सेट करायचा. तर कॉम्प्लिमेंट सेट मध्ये कोणते येते? यामध्ये आले प्राइम नंबर. तर कॉम्प्लिमेंट मध्ये येते कॉम्पोजिट नंबर आणि 1 हा एक नंबर आहे बिकॉज 1 इज नॉट अ प्राइम नंबर. ठीक आहे, 1 प्राइम नंबर नाही आणि कॉम्पोजिट नंबर सुद्धा नाही, तर 1 आपल्याला सेपरेट लिहावा लागेल. ठीक आहे, म्हणजे या दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट लिहित असताना इट्स कॉम्प्लिमेंट is set of all x such that x is a composite number. Composite number and x equals to 1. ठीक आहे, हे झालं इथे सेटचा कॉम्प्लिमेंट. त्यामध्ये प्राइम नंबर आहे, राहिले कोणते? 1 आणि कॉम्पोजिट नंबर अदर्स. ठीक आहे, मग हे त्याचा कॉम्प्लिमेंट होईल. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल काय आहे? Set of all x such that x is a natural number divisible by 3 and 5. So what will be its complement? Therefore its complement is काय त्याचं कॉम्प्लिमेंट? 3 आणि 5 ने भाग जाणारी संख्या येते. मग 3 आणि 5 ने भाग न जाणारी संख्या सर्व काय येते? कॉम्प्लिमेंट मध्ये येते. दॅट इज therefore its complement is set of all x such that x is a natural number. X is a natural number which is not divisible by 3 and 5. Okay, is it clear? Write down. Now sixth example is set of all x such that x is a perfect square. आपल्याला या सेटचा कॉम्प्लिमेंट करायचा आहे. तर या सेट मध्ये एलिमेंट आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कोणते? 1 आलं, 4 आलं, 9, 16 अशा प्रकारे. तर आपल्याला याचा काढायचा कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते येते? नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर. ठीक आहे, म्हणजे 2 येणार, 3 येणार, 5 येणार, 6 येणार. म्हणजे आता याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आपल्याला. therefore its complement is set of all x such that x is not a perfect square.
दिलेल्या सेट मध्ये एलिमेंट नाही परंतु यू मध्ये आहे. ठीक. 7th example, set up all x such that x is a perfect cube. perfect cube असणाऱ्या एलिमेंटचा हा सेट आहे. तर याचा कॉम्प्लिमेंट जे की नॉन परफेक्ट क्यूब नंबर आहे म्हणजे थोडक्यामध्ये 2 3 4 5 हे नॉन परफेक्ट क्यूब नंबर. ठीक. तर मग इट्स कॉम्प्लिमेंट इज set of all x such that x is not a perfect cube number. ठीक है. 8th example दे रहे set of all x such that x plus 5 equals to 8. x plus 5 equals to 8 म्हणजे x equals to 8 minus 5 म्हणजे 3. यामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे 3. याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे 3 वगळा की बाकी सर्व एलिमेंट त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येतील नॅचरल नंबर. ठीक आहे. तर याला एक असंही लिहू शकता तुम्ही बाकीचे एलिमेंट लिहून लिहू शकता आणि तुम्हाला असं लिहिता येईल इट्स कॉम्प्लिमेंट इज set of all x such that x plus 5 is not equal to 8. ज्या नंबर साठी x plus 5 हे 8 नाही म्हणजे x is not equal to 3 असे सर्व एलिमेंट येणार. ठीक आहे. 9th example आहे set of all x such that x 2x plus 5 equals to 9 म्हणजे 2x equals to 4 म्हणजे x equals to 2. यामध्ये 2 आहे एलिमेंट आहे का 2 सोडून बाकी सर्व त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येते. ठीक आहे. नॅचरल नंबर मध्ये 2 सोडला 2 आहे सेट मध्ये आहे याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये 2 येणार नाही फक्त बाकी सर्व एलिमेंट येते म्हणजे आपल्याला असंही लिहिता येईल इट्स कॉम्प्लिमेंट इज जर तुम्ही लिस्टिंग मेथड लिहित असाल तर असं लिहू शकता 1, 3, 5, 7. Sorry. Set of all x such that 2x plus 5 is not equal to 9. These are the complement. Next, set of all x such that x is greater than or equals to 7. 7 किंवा 7 पेक्षा मोठी संख्या आहे त्या सेट मध्ये तर याचा कॉम्प्लिमेंट मध्ये इट्स कॉम्प्लिमेंट इज set of all x such that x is less than 7. 7 पेक्षा लहान सर्व संख्या त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येते. लास्ट एक्झाम्पल set of all x such that x is a rational number and 2x plus 1 is greater than 10. 2x plus 1 is greater than 10. greater than 10 म्हटल्यानंतर 2x equals to हे 1 त्या बाजूला घेतले तर 10 minus 1 9. 2x is greater than 9 म्हणजे x is greater than 9 by 2 म्हणजेच याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये therefore its complement is कोणते एलिमेंट येते its complement is set of all x such that which x belongs to natural number and 2x plus 1 is less than or equals to 10. असं लिहू शकतो. ओके. Is it clear? Next question is if U is a universal set having the elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and A having the elements 2, 4, 6, 8 and B have the elements 2, 3, 5, 7. We have to verify the De Morgan's law that is complement of A and B is equal to intersection of their complements that is A complement intersection B complement. And second De Morgan's law that is complement of A intersection B is equal to union of their complements that is A complementing a B complement. Okay, we have to verify first. We verify the first De Morgan's law that is A union B dash is equal to A dash intersection B dash. Here we have universal set U have the elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9 and set A is
but not in A union B. So which are those elements? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and last element 9. So for this equation 1. Here we have find out the left hand side. Now find out the right hand side. First we have to find A complement. Now complement of A. See first A. A have the element 2, 4, 6, 8. We have to take all those elements which belong to U but not in A, and those elements are 1, 3, 5, 7, 9. Okay. Now find B complement. B complement is equal to, here B contains the element 2, 3, 5, 7. We have to take those elements which belong to but only in U but not in B. So that elements are 1, 4, 6, 8 and 9. Now we take their intersection. Therefore A dash intersection B dash. जर आपण इंटरसेक्शन काढायचं असेल तर आपल्याला असे लिमिट घ्यावं लागतं जे की दोन्ही सेट मध्ये कॉमन आहे. कॉमन असलेले लिमिट घ्यायचे. 1 हा कॉमन आहे आणि 9 हा कॉमन आहे. बाकी सर्व वेगळे आहेत. So 1 and 9. This set contains the elements 1 and 9. Call this equation 2. Here in equation 1, A union B dash contains 1 and 9 element, and A intersection B A complement intersection B complement contains the elements 1 and 9. So from equation 1 and 2, A union B complement is equal to A complement intersection B complement. Hence the proof. Okay. First De Morgan's law proof केला. आता second De Morgan's law आपल्याला proof करायचा. आता जसं आपण फर्स्ट प्रूव्ह केला त्याच प्रकारे तुम्ही सेकंड प्रूव्ह करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 5. Draw appropriate Venn diagrams for each of the following. खालील एक्झाम्पल साठी आपल्याला Venn diagram काढायचा. ठीक आहे. So first we have to find the Venn diagram for A union B its complement. So we draw its Venn diagram. We know that we represent the universal set by rectangles. So this is the universal set. Take this set A and this is the set B. This is A, this is B. A union B चा कॉम्प्लिमेंट करायचा म्हणजे A आणि B मध्ये नसणारे परंतु U मध्ये असणारे सर्व एलिमेंट येते. So we represent by this set by shading. So this shaded portion represent the A union B its complement. Okay. Next, A intersection A dash intersection B dash. A dash आणि B dash चे intersection घ्यायचं आपल्याला. So take this universal set. This is universal set. Let's set A and this is set B. आपल्याला काय करायचंय? A dash. If this is A, then out of this set A, that will be the A dash. If this is set B, then region outside this set A will be the B dash. So त्याचे इंटरसेक्शन जर काढला आपण कॉम्प्लिमेंटचे इंटरसेक्शन तर कोणते एलिमेंट येतील? हा A आहे. A dash कोणता आहे? हा बाहेरचा पूर्ण A dash. हा B तर B dash
कोण राहील, हा बाहेरचा सगळा बी डॅश, हा पार्ट पण आला. ठीक आहे, हा पार्ट पण आला त्यामध्ये. तर आता याचा इंटरसेक्शन कोण देईल मग? इंटरसेक्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, त्यामध्ये कॉमन एलिमेंट घ्यावा लागेल. कॉमन एलिमेंट कोणते येतील मग? हे सर्व बाहेरचे कॉमन येतील. ठीक आहे, हे येणार नाही फक्त. तर मग त्यासाठी आपण हे असा रिप्रेझेंट करू, शेडेड पोर्शन. आता शेडेड पोर्शन काय झाला, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. येथे लक्षात समजा, हे पहा, हे आहे सेट ए आणि आउटसाइड एच्या बाहेरचा पूर्ण भाग काय झाला, ए डॅश झाला. हा सेट बी आणि बी च्या बाहेरचा भाग काय झाला, बी डॅश झाला. तर ए डॅश आणि बी डॅश जर इंटरसेक्शन घ्यायचं म्हटलं आपल्याला, तर याच्यातला कॉमन भाग, ए डॅश आणि बी डॅशचा कॉमन भाग कोणता राहील, हे दोन सेट सोडून हा सगळा कॉमन भाग येईल त्यांचा. ठीक आहे, ए डॅश आणि बी डॅश मध्ये. तर हे झालं त्याचं इंटरसेक्शन. फोर्थ एक्झाम्पल काय, थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला दाखवायचं पहा, ए इंटरसेक्शन बी अँड इट्स कॉम्प्लिमेंट. तर पहा, युनिव्हर्सल सेट घेतला आपण, रेक्टेंगल दाखवला, युनिव्हर्सल सेट झाला, which we represent by capital U. Let this is A and this is B. This is A set and this is B set. A and B चे इंटरसेक्शन काय? A and B चे इंटरसेक्शन हे एवढा पार्ट, दोघांचा हा कॉमन पार्ट, A and B चे इंटरसेक्शन आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. तर याचा कॉम्प्लिमेंट काय आहे, याचा कॉम्प्लिमेंट पूर्ण जुळा. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल, A इंटरसेक्शन युनियन B इंटरसेक्शन. A universal set A dash पार्ट कोणता आहे पहा, A dash पार्ट आहे, A सोडून बाहेरचा सर्व पार्ट A dash, हा पूर्ण पार्ट A dash आहे. A सेट सोडायचा आणि बाहेरचा पूर्ण पार्ट A dash, B सेट सोडायचा आणि बाहेरचा पूर्ण पार्ट B dash. आता याचं युनियन घ्यायचं आपल्याला. तर युनियन घेतल्यानंतर काय फक्त so this is the A dash union B dash. अलग लक्षात तुमच्या A युनियन B चा कॉम्प्लिमेंट, A B या दोघांचा युनियनचा कॉम्प्लिमेंट, हे शेडेड पोर्शन. इथं A चा कॉम्प्लिमेंट आणि B च्या कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन, हे कॉमन रिजन, शेडेड रिजन. In this way we have represent the given sets by shaded portion. Shaded portion आपण काय केले, दिलेले सेट रिप्रेझेंट केले. म्हणजे A युनियन B चा कॉम्प्लिमेंट shaded portion, this shaded portion represent the intersection of A complement and B complement. This shaded portion represent the intersection of A intersection B, complement of intersection B. This shaded portion represent the union of complements of A and B. ठीक आहे, ओके. हे इथला पार्ट नाही एवढा नॉन शेडेड पोर्शन आहे, त्याच्यामुळे हे पार्ट नॉन शेडेड पोर्शन आहे. ओके, इज इट क्लियर? राइट नाउ U is the universal set which is the set of all triangles in a plane. एका प्रतलातील सर्व त्रिकोण असलेल्या ट्रायंगलचा हा U आहे, युनिव्हर्सल सेट दिला. आणि A सेट कोणता दिला, if A is the set of all triangles with at least one angle different from 60 degree. म्हणजे A हा अशा सर्व ट्रायंगलचा सेट आहे की ज्यामध्ये कमीत कमी एक कोणाचं माप, एका कोणाचं माप 60 पेक्षा वेगळं आहे. म्हणजे एक कोण असू शकतो 60, एकच कोण असू शकतो 60, दुसरा असू शकत नाही, कारण दुसरा जर 60 आला तर तिसरा पण ऑलरेडी काय आहे 60 आहे. आणि यामध्ये कंडिशन काय आहे म्हणजे सेटची, हे पहा इथं काय दिलं, we have given universal set. काय दिलाय,
set of all triangles in a plane. एका प्रतलातील सर्व काय आले त्यामध्ये ट्रायंगल आले. ए सेट काय दिला आहे and set A is set of all triangles with at least one angle different from 60 degree. Different from 60 degree. Okay. There is a complement guys. Then what is a complement? Therefore, a complement मध्ये काय येते पहा. a complement करायचं. हे सेट ऑफ ऑल ट्रायंगल यामध्ये सर्व ट्रायंगल आले. ऑल मेजरचे. या सेट मध्ये असे ट्रायंगल आहेत फक्त त्यापैकी कमीत कमी एका कोणाचं माप काय नसलं पाहिजे, एका कोणाचं माप 60 नसलं पाहिजे. कमीत कमी एक कोण असं असलं पाहिजे त्या ट्रायंगल मध्ये त्याचं मेजर किती नाही 60 पेक्षा वेगळं असलं पाहिजे. तर मग कोणते राहिले ट्रायंगल मग ठीक आहे. कोणते ट्रायंगल राहते हे पहा. एका अँगलचं माप 60 बाकी सर्वचे डिफरंट आहे. पण दुसऱ्या अँगलचं 60 घेतलं तर थर्ड म्हणजे अर्थातच काय आहे 60 आहे. तर मग एक अँगल 60 आहे बाकी सर्व वेगवेगळे आहेत. मग कोणता ट्रायंगल राहिला फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल राहिला नाही का. तर मग ए डॅश मध्ये काय सेट ऑफ ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इक्विलॅटरल यामध्ये कोणते ट्रायंगल येतात फक्त जे की ज्या ट्रायंगलच्या अँगलचं माप किती 60 डिग्री आहे. सर्व अँगलचं माप किती 60 डिग्री. असं एकच ट्रायंगल येत नाही त्यामध्ये. तर मग हे ए डॅश मध्ये कोणते ट्रायंगल येते ऑल दोज ट्रायंगल्स व्हिच आर इक्विलॅटरल्स. ठीक आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल येते. ओके. इज इट क्लियर? राइट डाउन. लास्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स टू मेक ईच ऑफ द फॉलोइंग अ ट्रू स्टेटमेंट. खाली आपल्याला काय करायचं रिकाम्या जागा भरायचं. हे ट्रू स्टेटमेंट असलं पाहिजे. ठीक आहे. तर काय फर्स्ट एक्झाम्पल ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. एखाद्या सेट मध्ये एक सेट दिला असेल युनिव्हर्सल सेट त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आपण. पहा एक वेन डायग्राम करते तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. हा युनिव्हर्सल सेट आहे. हा सेट ए आहे. त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आपण कशाचा ए चा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय ए च्या बाहेरचा सर्व पार्ट आहे. ठीक आहे. मग ए च्या बाहेरचा सर्व पार्ट आणि ए चा जर युनियन घेतला तर काय मिळेल आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळेल. म्हणजे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय मिळत असते युनिव्हर्सल सेट. आता फाय चा कॉम्प्लिमेंट एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय येते युनिव्हर्सल सेट येते. आणि फाय कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए बघा. फाय चा कॉम्प्लिमेंट एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय येते यू इंटरसेक्शन ए. यू आणि ए चे इंटरसेक्शन या दोघांचा कॉमन पार्ट म्हणजे ए एवढा म्हणजे दॅट इज इक्वल्स टू काय येते ए सेट. ए आणि ए डॅशचं इंटरसेक्शन हा ए आहे. हा बाहेरचा पार्ट ए डॅश त्याचं इंटरसेक्शन या दोघांमध्ये एकही घटक कॉमन नाही. त्याचे इंटरसेक्शन काय फाय एम्प्टी सेट. लास्ट एक्झाम्पल यू चा कॉम्प्लिमेंट हे युनिव्हर्सल सेट आहे. यू मध्ये नसणारे परंतु यू मध्ये असलेले एक तरी एलिमेंट येईल का नाही ना. यू चा कॉम्प्लिमेंट काय असते फाय येतो. यू चा कॉम्प्लिमेंट काय येतो फाय एम्प्टी सेट इंटरसेक्शन ए. फाय आणि ए चे इंटरसेक्शन एम्प्टी सेट्स आणि ए चे इंटरसेक्शन या दोघांमध्ये काही कॉमन आहे का कॉमन एलिमेंट आहे का एक नाही. म्हणजे इंटरसेक्शन ऑफ फाय विथ ए इज आपले फाय. सो यू कॉम्प्लिमेंट intersection A is 5. Okay, is it clear? Write down. So in this way we have completed the exercise 1.5.